नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास या MA द्वितीय वर्षामधील पेपरमध्ये मराठीतील सांस्कृतिक क्षेत्र याच्यामध्ये प्रामुख्याने रियासतीतील साहित्य याच्यामध्ये सरफोजीराजे भोसले यांच्या संदर्भामधली माहिती आपण लक्षात घेतलेली होती. त्याच पद्धतीने एक बडोदा रियासत, बडोदा संस्थान आणि या बडोदा संस्थानामधील सयाजीराव गायकवाड यांच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी झालेल्या सांस्कृतिक चळवळीच्या संदर्भामधली माहिती लक्षात घ्यायची आहेत. आपल्याला दिसेल की मराठी संस्कृतीचे जे क्षेत्र होतं त्या क्षेत्रांमध्ये सरफोजीराजेंनी तामिळनाडूमधील तंजोर या ठिकाणी मराठीची एक वेगळी ओळख जी आहे ती वेगळी ओळख तिथे निर्माण केलेली होती. मराठीतली सांस्कृतिकता जी आहे ती सांस्कृतिकता तिथे जपलेली होती. त्याचप्रमाणे गुजरात प्रांतामध्ये सयाजीराव गायकवाड यांनी मराठीतली सांस्कृतिकता जी आहे ती सांस्कृतिकता जपल्याचं आपल्याला दिसून येतं. मराठीतली ही जी सांस्कृतिकता जी आहे त्या सांस्कृतिकतेमध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसेल की बडोदा संस्थानामध्ये महत्त्वपूर्ण काम करणाऱ्यांमध्ये सयाजीराव गायकवाडांचा उल्लेख जो आहे तो उल्लेख केला जातो. त्यांनी बडोदा संस्थानामध्ये साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, प्रशासन आणि उद्योग ही 100 वर्षापूर्वीची पायाभरणी जी आहे ती 100 वर्षाची पायाभरणी बडोदा संस्थानामध्ये करण्याचं सर्वात महत्त्वाचं श्रेय जे जातं ते सयाजीराव गायकवाड यांना जातं. त्यांनी प्राथमिक शिक्षण हे जे होतं ते हे सक्तीचं केलं. शिक्षण आणि विज्ञान हे जे आहेत हे प्रगतीचे साधन आहेत याची ओळख त्यांना झाल्यानंतर त्यांनी शिक्षणासाठी जनतेला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न जो होता तो प्रयत्न केला आणि त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या सुविधा ज्या आहेत ती सुविधा उपलब्ध केल्या. 1882 मध्ये प्रथमच अस्पृश्य वंचित आदिवासींना सरकारी खर्चाने शिक्षण, पाटी पेन्सिल, निवास, भोजन व्यवस्था ही जी आहेत ही सयाजीराव गायकवाडांनी बडोदा प्रांतामध्ये सुरू केली. 1892 मध्ये त्यांनी सक्तीचं शिक्षण जे आहे ते सक्तीचं शिक्षण ज्याला सक्तीचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते सक्तीचं प्राथमिक शिक्षण 1892 मध्ये त्यांनी सुरू केलं. प्रत्येक गावागावात वाचनालय सुरू करून ज्ञानात्मक व प्रबोधनाची एक प्रकारची चळवळ जी आहे ती चळवळच त्यांनी तिथे उभारली. शालेय पाठ्यपुस्तके जी आहेत ती पुस्तके लेखकांकडून तयार करून घेतली. 700हून अधिक लेखक, प्रकाशक लेखन प्रकाशन कार्यास त्यांनी स्वइच्छेने मदत जी आहे ती मदत केली. अशा पद्धतीने एकंदरीत शिक्षणासंदर्भामधली जागृती जी आहे ती जागृती निर्माण करण्याचं काम जे आहे ते काम त्यांनी केलं. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारं बडोदा संस्थान हे देशातील पहिलं राज्य होतं. 1906 मध्ये ते सुरू झाल्याचं दिसेल, पण त्याच्या अगोदर 1892 मध्येच त्याचे प्रयत्न जे होते ते प्रयत्न सुरू झालेले आहेत. औद्योगिक कला शिक्षणाकरिता कलानुभवन ही संस्था जी आहे ती संस्था सयाजीराव गायकवाडांनी काढली. शाळा मुला-मुलींना क्रीडा शिक्षण सक्तीचे केले. पुरुषांसाठी गावोगावी व्यायामशाळा ज्या आहेत त्या व्यायामशाळा काढल्यात. महिलांसाठी मोठ्या गावात व्यायामशाळा काढल्यात. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कौशल्य शिक्षणाचे वर्ग जे आहेत ते वर्ग त्यांनी सुरू केले. शेतकरी विषयक जनावरांच्या हिंसेस कायद्याने त्यांनी बंदी घातली. लोकांच्या आरोग्य रक्षणासाठी मोफत औषधालयाची निर्मिती जी आहे ती निर्मिती केली.
त्यांनी संगीत, साहित्य, गायन, चित्र, शिल्पकला यांचं सुद्धा संवर्धन जे आहे ते संवर्धन सयाजीराव गायकवाडांनी करून घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. साहित्य, कला, संस्कृती ही राष्ट्राची संपत्ती आहे, असे स्पष्ट मत जे होते ते सयाजीराव गायकवाडांचे होते. देशभरातील मान्यवर, चित्रकार, शिल्पकार, गायक, वादक यांना बडोद्यामध्ये बोलावून त्यांचा यथोचित सन्मान आणि मदत जी आहे ती मदत महाराज सयाजीराव गायकवाडांनी केली. त्यामध्ये राजा रवी वर्मा असेल, बालगंधर्व असेल, उस्ताद फैजाद खान असेल, पंडित खंडे असतील, चित्रपट महश्री दादासाहेब फाळके असतील, शिल्पकार कोलटकर असतील, यांच्यासारख्या कलावंतांना त्यांनी सरळ हाताने मदत केली आणि त्यांना राजाश्रय सुद्धा दिला. हिंदुस्थानात स्वतंत्र भाषांतर शाखा काढून उत्तमोत्तर ग्रंथाचे, देशी ग्रंथांचे भाषांतर अनुवादन करणे हे त्यांना आवश्यक वाटले आणि त्यानुसार त्यांनी ते करूनही सुद्धा घेतले. उत्तमोत्तर ग्रंथ जे असतील त्यांची भाषांतरे जी आहेत ती भाषांतरे बडोदा संस्थानामध्ये होऊ लागली. क्रीडा कोश असेल, राजव्यवहार कोश असेल, आहार कोश असेल, या प्राचीन ग्रंथाचे प्रकाशनही जे आहेत ते प्रकाशन त्यांनी केली. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी प्राच्यविद्या मंदिर या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथाचे संशोधन व प्रकाशन करण्यासाठी उत्तेजन जे आहे ते उत्तेजन दिलेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथाचं प्रकाशन जे आहे ते प्रकाशन करून घेतलं, मराठी साहित्याची निर्मिती करून घेतली. त्यासोबतच गुजराती साहित्याला सुद्धा महत्त्व त्यांनी दिलं. सयाजीरावांनी श्री सयाजी साहित्यमाला व श्री सयाजी बाल ज्ञानमाला या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे जी आहेत ती भाषांतरे करून घेतलेली दिसून येतात. त्यामुळे ही जी आहेत श्री सयाजी साहित्यमाला व श्री सयाजी बाल ज्ञानमाला हे त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यांमधले आहेत. संस्थानात गावोगावी वाचनालय स्थापन करून ज्ञानार्जनाचं कार्य जे आहे ते कार्य त्यांच्या हातातून मोठ्या प्रमाणामध्ये घडलं. लोकांपर्यंत ज्ञान पोचलं पाहिजे, गरिबांपर्यंत, आदिवासींपर्यंत ज्ञान पोचलं पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी बॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली बडोदा संस्थानात ग्रंथालयाचे जाळे जे आहेत ते जाळे निर्माण केलेत. अनेक ग्रंथालय जे आहेत ती ग्रंथालय त्यांनी स्थापन करून घेतलीत बॉर्डन यांच्या नेतृत्वाखाली. त्यासोबतच अनेक फिरती ग्रंथालय जी आहेत ती ग्रंथालय सुद्धा बडोदा संस्थानामध्ये त्यांनी निर्माण केली. अशा प्रकारे साहित्य क्षेत्राला, कला क्षेत्राला राजाश्रय देणारा महत्त्वपूर्ण शासक म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्या कालखंडामध्ये मराठी साहित्याचं मोठ्या प्रमाणामध्ये विकास जो आहे तो विकास झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यासोबतच त्यांनी सामाजिक विषमता दूर होण्याकरिता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेत आणि बडोदा संस्थानामध्ये सामाजिक विषमता दूर होऊन सामाजिक समता कशी प्रस्थापित होईल या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.